आता लास्ट लेक्चरमध्ये आपण सेल्फी ऑन रोड आहे की नाही या पिक्चरजवळ थांबलो होतो. ठीक आहे, तर ती इन्फॉर्मेशन आपण रीड करू. Why is there increase in news of death by drowning in ocean, falling in deep valleys or under trains during catching the cell phones or selfies? आता सेलफोन सेल्फी घेत असताना आपण बऱ्याच ॲक्सिडेंट्स पाहिलो की ओशियन असतील किंवा डीप व्हॅलीज असतील किंवा ट्रेन्स. तर या संदर्भात काय होतात, वेगवेगळ्या डेथचे न्यूज आपण ऐकत असतो. म्हणजे इतकी महत्त्वाची सेल्फी झालेली आहे की नाही लोकांसाठी. There is increasing competition to upload the videos of road accidents instead of helping the victims. Why is the mentality of such people? आणि मेंटॅलिटी अर्थातच मानसिकता लोकांची अशी बदललेली आहे की एखादा अपघात झाला तर विक्टीमला मदत करण्याच्या ऐवजी आपण रोड ॲक्सिडेंटचे व्हिडिओज आहे की नाही लाईव्ह फेसबुक इन्स्टा आहे की नाही आणि यूट्यूबवर अपलोड करण्याची आपल्याला घाई असते. त्यामध्ये आपलं काय वाढलेलं आहे, कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. Why are the videos clips of parents threatening or hitting the children not studying as per their wish or domestic helpers beating the children are very common on social media nowadays? आता जे स्टुडंट अभ्यास करत नाही तर त्यांचे पॅरेंट्स त्यांना थ्रेटनिंग म्हणजे धमकी देताना किंवा हिट मारताना ज्या व्हिडिओ क्लिप्स आहेत, ओके, किंवा डोमेस्टिक हेल्पर जे असतात घरकाम करणारे ते चिल्ड्रनला जे बीट करतात, मारतात. तर अशा वेळेस असले व्हिडिओ जे आहेत आज सोशल मीडियावर काय झालेले आहेत, कॉमन झालेले आहेत. आणि हा एक प्रकारचा काय मेंटल इलनेस म्हणजे मानसिक आजार. Person indulging in such destructive and unnatural activities is usually under stress and such activities are bursting of stress. आता हे जे आपण आता काही डिस्ट्रक्टिव्ह आणि अननॅचरल म्हणजे अनैसर्गिक आणि अशा ज्या डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे विध्वंसक अशा ज्या कृती बघतो, तर याच्यामध्ये ज्या लोकांचा समावेश आहे ना, हे का होतं, कारण हे लोक कशाच्या अंडरमध्ये आहे, स्ट्रेस म्हणजे यांना कोणता तरी मानसिक ताण असतो. आणि हा जो स्ट्रेस आहे हा त्यांचा फुटतो म्हणजे बस तोडतो आहे की नाही. म्हणजे हे जे ताण आहे याचं ते एक उद्रेक म्हणून अशा ॲक्टिव्हिटीज त्यांच्याकडून करतात. आणि सो Medical science has declared such activities as mental illness. आणि मेडिकल सायन्सनं अशा प्रकारच्या कृत्याला काय घोषित केलं आहे, मेंटल इलनेस म्हणजे मानसिक आजार. Person indulging in selfies is not aware about the world around and the risks. आता जो व्यक्ती सेल्फीमध्ये गुंतलेला आहे त्याला बाहेरचं जग किंवा आजूबाजूच्या रिस्क याबद्दल त्याला जाणीव असते का, नाही, त्याला काही घेणं देणं नसतं. This is called as selficide. आणि सुसाईड आपण ऐकलं असेल, पण हे काय आहे, सेल्फिसाईड. ओके. Persons indulging in domestic violence, sending message to other before committing suicide, or those who send video clips of suicidal act are mentally ill and they do so to win the sympathy. आता जे लोक डोमेस्टिक व्हायलन्सचे व्हिडिओ शेअर करतात किंवा असे मेसेज शेअर करतात की जसं थोड्या वेळामध्ये काय करणार आहेत, सुसाईड करणार आहेत आहे की नाही, आता मी चाललो, अलविदा, गुड बाय आहे की नाही. त्याच्यानंतर काही जण व्हिडिओ क्लिप पण तयार करतात सुसाईडल ॲक्टच्या. तर हे काही सायन्स याला काय म्हणतो, मेंटली इलनेस म्हणजे मानसिक आजार. आणि याचं कारण म्हणजे काय माहिती आहे का, फक्त लोकांची सिंपती जिंकायची असते. Hence, make the constructive use of communication media like television, phone and internet for essential need and entertainment only, but do not go into their clutches by spending hours with those media. आता जे कम्युनिकेशन मीडिया आहे, टेलिव्हिजन, फोन आणि इंटरनेट, तर याचा आपण इसेन्शियल जी गरज आहे किंवा मनोरंजन फार तर फार या दोन गोष्टीसाठी आपण त्याचा थोडाफार वापर करायचा. मात्र त्याच्या आहारी आपल्याला जायचं आहे का, तासन तास नाही. तर त्याचे ॲडिक्शन आपल्याला लागू नये, तो एक मेंटल इलनेस आहे. त्यानंतर आहे सायबर क्राईम्स. Banks continuously spread the message on mobile phones about do not disclose the Aadhaar or PAN or credit card or debit card number and other personal information if demanded by any person. आता बँक वारंवार
लोकांना सांगत असते की तुम्ही मोबाईलवरचे जे कॉल जरी आले तर कोणालाही काय करायचं, आधार, पॅन किंवा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड नंबर प्रोव्हाइड करायचं नाही. परंतु बरेच लोक जर पाहिलं आपण ग्रामीण भागामध्ये तर काय होतात की ते इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात आणि स्वतःचं OTP वगैरे देऊन आर्थिक नुकसान करून घेतात. Do not disclose your PIN to anyone while withdrawing cash from ATM machine or purchasing through card payment. Why such? Why such instruction are given? आणि त्यानंतर ATM मशीन असेल किंवा कार्ड थ्रू पेमेंट जर असेल है ना, कॅश विड्रॉइंग वगैरे, तर अशा वेळेस आपण कोणालाही आपल्या जे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आहे याची पिन प्रोव्हाइड करायची का नाही. तुम्ही जर पाहिलं ना तर RBIचे काही ॲड असतात बघा TVवर, की त्याच्यामध्ये ते वारंवार सांगतात की आपलं जे पिन OTP वगैरे कोणाला शेअर करायचे नाही. Consumer are deceived by showing superior items on website but actually selling the items of either inferior quality or impaired ones. आता काही कन्झ्युमर्स, ग्राहक असे असतात की सुपिरियर ॲटम्स वेबसाईटवर त्यांना दिसतात, पण ॲक्च्युअल ते ॲटम जे आहेत ते इन्फिरियर किंवा इम्पेअर्ड क्वालिटीचे असतात. अशा वेळेस त्याचं आपल्याला काय करता आलं पाहिजे, निदान करता आलं पाहिजे. म्हणजे आपल्याला माहीत पाहिजे किंवा सिक्युअर वेबसाईट कोणत्या आहेत किंवा ॲप थ्रू परचेसिंग आपण करायला पाहिजे, हे की नाही. उगा कोणा ती लिंक येते आणि आपण त्याला क्लिक करतो, अशा वेळेस Bank transactions are done using PIN without the knowledge of consumers. आणि कन्झ्युमरला माहीत नसताना सुद्धा पिनच्या साहाय्यानं बँक चेक काय होतात, ट्रान्झॅक्शन करता येतात. त्याच्यामुळे पिन सहसा शेअर नाही करायची. Confidential information about government, institutes and companies is obtained from internet with the help of computer programs or other ideas and misuse. This is called as hacking of information. आणि हे तर झाले सायबर क्राईम आपल्या वैयक्तिक संदर्भात. आता माहिती जी हॅक होते, हे की नाही, तर हे सुद्धा काय एक प्रकारचं सायबर क्राईम आहे. बऱ्याच वेळेस काय होतं की शासनाची गोपनीय माहिती असते किंवा एखादे इन्स्टिट्यूट किंवा एखाद्या कंपनीची माहिती इंटरनेटवर काय करतात, काही कम्प्युटर प्रोग्रामर असतात बघा, तर ते काय करतात, संबंधित वेबसाईट जी आहे त्याला हॅक करून तिथली इन्फॉर्मेशन, आयडियाज या ठिकाणी चोरून घेतात आणि त्याचं काय करतात, मिसयूज करतात. तर याला म्हणायचं हॅकिंग. Nowadays, crime like opening a fake account on Facebook and displaying false information and thereby teasing the girls or exploiting them financially. आता आजकाल जर पाहिलं आपण तर असे क्राईम वाढलेले आहेत की फेसबुक किंवा इन्स्टा याच्यावर काय तयार होतात, फेक अकाउंट तयार झालेले आहेत पहा. आणि फेक अकाउंट तयार झाल्यावर त्याच्यावर अतिशय खोटी माहिती ही डिस्प्लेस केल्या जाते आणि त्यानंतर त्याच्या नादी आपण लागलो तर गर्ल्सला टीज करणं किंवा फायनान्शियली एक्सप्लोट करणं, आहे ना, पैशाची डिमांड करणं, असे काही गोष्टी घडत असतात. Misuse or illegal sale of the written lectures, software, photos, videos, music, etc. of others by obtaining from internet is called as पायरसी. piracy. आता पायरसी म्हणजे काय, लक्षात घ्या. एखादी यूट्यूबवर एखादा व्हिडिओ आहे, तो एखाद्या चित्रपटाचा आहे, तेच व्हिडिओ आपण काय करतो आहे, स्वतःच्या अकाउंटनं जर अपलोड करायचो तर हे काय झालं, पायरसी. म्हणजे कोणीतरी दुसऱ्यानं अपलोड केलं आहे, त्याची कॉपीराईट आपण घेईल. किंवा एखादं गाणं आहे समजा, आपण काय केलं, स्वतः त्या गाण्यानुसार काही सिंगिंग करलो समजा आणि गाणं आपण चोरलं किंवा डान्स करायलो, आहे ना. बऱ्याच वेळेस डान्समध्ये वगैरे वापरतात सॉन्ग. परंतु समजा T-Series कंपनी, त्यांचं ते काय झालं, त्याची मालकी हक्क कोणाकडे आहे, T-Seriesकडे आहे. आणि आपण आपल्या पर्सनल व्हिडिओसाठी त्यांची म्युझिक वापरतो, ही सुद्धा काय आहे, पायरसी. त्याच्यावर सुद्धा ऑब्जेक्शन होतं पहा. लक्षात आलं का. तर पायरसी म्हणजे फोटोज, व्हिडिओज, म्युझिक किंवा एखाद्याचं लिखित साहित्य किंवा सॉफ्टवेअर याचा चुकीचा वापर करणे किंवा इलिगल सेल, म्हणजे असं. तर लिगल म्हणजे कायदेशीर आणि इलिगल म्हणजे बेकायदेशीर. तर बेकायदेशीर विक्री जी आहे लिटरेचरची, सॉफ्टवेअरची, फोटोज, व्हिडिओज आणि म्युझिकची, त्याला काय म्हणायचं, पायरसी. Electronic media is also misused by sending derogatory messages, printing vulgar pictures and inflammatory statements. आता बऱ्याच वेळेस काय होतं की इलेक्ट्रॉनिक मीडिया जे आहे त्याचा पण मिसयूज केला जातो. कधी कधी सेंडिंग डेरोगेटरी मेसेज म्हणजे अपमानास्पद
असे संदेश जे असतात. त्यानंतर स्प्रेडिंग वल्गर पिक्चर्स, तर जे इनअप्रोप्रिएट पिक्चर्स म्हणू आपण त्यांना, तर अशा पद्धतीचे फोटो स्प्रेड करणं आणि इन्फ्लेमेटरी स्टेटमेंट आणि भडकाऊ जे विधान असतात तर त्यांना शेअर करणं, तर हे सुद्धा क्राईममध्येच येतं सायबर क्राईममध्ये. Electronic media is also misused by sending derogatory messages, spreading vulgar picture and inflammatory statements. रिपीट झालं ते. नेक्स्ट. Exchange of information through media like email, Facebook and WhatsApp occurs very fast. आता इन्फॉर्मेशनचं जे एक्सचेंज आहे ईमेल, फेसबुक आणि सर्वात जास्त कशावर पाहतो आपण, व्हॉट्सअपवर, आहे की नाही. तर हे फास्टली स्प्रेड होतं. However, our personal information and phone's number are automatically spread and thereby reaches the unwanted person, which lead to malpractice like incoming of necessary message. Some of such messages either impair or shut down the mobile and computers. आणि बऱ्याच वेळेस काय होतं माहिती आहे का, की ईमेल, फेसबुक, व्हॉट्सअप याच्यावर वारंवार इन्फॉर्मेशन एक्सचेंज केल्यामुळं काय होतं की आपली पर्सनल इन्फॉर्मेशन आणि फोन नंबर आहे ना हे ॲटोमॅटिकली स्प्रेड होतात. आणि एकदा का आपले नंबर स्प्रेड झाले की अनवॉन्टेड पर्सनकडं आपली इन्फॉर्मेशन जाते आणि मग तो आपल्याला अननेसेसरी मेसेज, ऑफर्स, लिंक्स काही पण शेअर करतो, आहे की नाही. अशा लिंकला वगैरे आपण शेअर केलं तर बऱ्याच वेळेस मोबाईल हँग होणे, अकाउंटचे पैसे जाणे, हे की नाही, मोबाईल कॉम्प्युटर शटडाऊन होणे, अशा काही अडचणी तयार होतात. All the above mentioned incidents are example of cybercrime. आता हे सर्व एक्झाम्पल आपण किंवा इन्सिडेंट्स जे वाचले ते सर्वचे सर्व काय आहेत, सायबर क्राईमचे एक्झाम्पल्स आहेत. Committing such crimes is also a mental illness. आणि अशा प्रकारचे गुन्हे करणं हे सुद्धा एक मानसिक आजारच आहे. Later on, the criminal also has to face the mental stress. आता क्रिमिनल सुरुवातीला लई फॉर्ममध्ये असतो बरं, पण नंतर ते कशामध्ये जातो, मेंटल स्ट्रेसमध्ये जातो. Cyber Crime Unit has been newly launched in Police Department. आता पोलीस डिपार्टमेंटमध्ये एक नवीन युनिट तयार झालेलं आहे, हे ना, एक विभाग, त्याचं नाव काय आहे, सायबर क्राईम युनिट. Cyber crime experts collect the details, investigate the cyber crime and thereby find the criminal with the help of internet. आणि सायबर क्राईम युनिटचं काम आहे की इंटरनेटच्या मदतीनं काय करतात, ते जे काही चुकीचं घडलं असेल त्याची डिटेल्स पण काढतात, ते इन्व्हेस्टिगेट पण करतात सायबर क्राईमला आणि क्रिमिनलला शोधतात सुद्धा. त्यानंतर आहे डू यू नो IT. IT Act 2000. This act has been enacted since 17th October 2000 and been amended in 2008. आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000, तर या ॲक्टनुसार जर पाहिलं आपण तर ॲक्च्युअल हा कधी इनॅक्ट झाला, 17 ऑक्टोबर 2000ला, आणि ॲक्च्युअल पूर्णपणे अंमलबजावणी केव्हा सुरू झाली, 2008. Person committing the cyber crime has to face the punishment like imprisonment for 3 years or fine up to 5 lakh. आणि सायबर क्राईम करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा म्हणून आपण काय करतो, 3 इयर्सचं इम्प्रिसमेंट म्हणजे कारावास, जेलमध्ये टाकणं, आणि किंवा त्या व्यतिरिक्त 5 लाखापर्यंतचं दंड, फाईन, हे सुद्धा त्याला होऊ शकतं. Maharashtra is at forefront in controlling the cyber crimes, and it has been proved to be a first state to start a separate cyber crime unit. आता महाराष्ट्र हा एक असा राज्य आहे की ज्यानं सायबर क्राईम्सला कंट्रोल करण्यासाठी फोरफ्रंट म्हणजे एक महत्त्वाचं पाऊलाचं उचललेलं, म्हणजे लिडिंगमध्ये आहे. आणि विशेष म्हणजे सायबर क्राईम युनिट सेपरेट करणारं सुरुवातीला पहिलं राज्य जर कोणतं असेल तर ते स्वतः कोण आहे, महाराष्ट्र आहे. त्यानंतर आहे स्ट्रेस मॅनेजमेंट. Have you seen the loudly laughing citizens in the morning in public gardens? पाहिलं नसलेलं चित्रामध्ये पहा. ओके, लाफिंग क्लब. Name of this newly popularized concept is laughter club. आणि नवीन संकल्पनेला काय म्हणायचं, लाफ्टर क्लब. These people relieve their mental stress by laughing loudly. आणि मेंटल स्ट्रेस कमी करायचा असेल तिथं जाऊन जोरजोरानं लाफ करायचं. Various ways of expressions like establishing communication with friends, peers, cousins, teachers, and more importantly parents, noting down our feelings, expressing our feeling with near and dear ones help us to relieve the stress.
आता बरेचसे वेज आहेत की ज्याच्या साहाय्याने तुम्ही स्ट्रेस काय करू शकता, कमी करू शकता. पहिला उत्तम मार्ग कोणता आहे की तुमच्या फ्रेंड्ससोबत तुम्ही कम्युनिकेशन, आहे की नाही, पटत नसेल तर त्याच्यासोबत थोडंसं ॲडजस्ट करायचं. नाही तर आपलं कसं नाही मला त्याचं तोंडच आवडत नाही, तसं व्हायला नाही पाहिजे. म्हणजे आपण आपल्या जवळच्या फ्रेंड्ससोबत काही शेअर करायला पाहिजे, पियर्ससोबत जे आपल्या वयाचे मित्र वगैरे आहेत. त्यानंतर कझिन्स, टीचर्ससोबत सांगू शकता तुम्ही, किंवा इवन सर्वात महत्त्वाचं पॅरेंट्ससोबत तुम्ही तुमचे स्ट्रेस शेअर करू शकता. त्यानंतर नोटिंग डाऊन युअर फिलिंग्स, तुमचे जे फिलिंग्स आहेत त्या मनामध्ये असं खोल खड्डा करून ठेवायचे नाही, तर त्याला थोडंसं एक्सप्रेस करायचं. त्यानंतर नियर अँड डिअर, जे तुम्हाला जवळचे आणि प्रिय वाटतात अशा व्यक्तीसोबत तुम्ही तुमचे फिलिंग्स एक्सप्रेस करून तुमचा स्ट्रेस काय करू शकता, दूर करू शकता, कमी करू शकता. Fostering the hobbies like material collection, photography, reading, cooking, sculpting, drawing, rangoli, dancing, etc. help us to properly utilize the free hour. आता स्ट्रेस कमी करण्याचे आणखीन काय मार्ग सांगितले की आपले जे फ्री अवर्स आहेत तर त्याला युटिलाइज करण्यासाठी आपण काही छंद जोपासायचे, जसं की मटेरियल कलेक्शन असेल, है ना. बऱ्याच जणांना नाद असतो की वेगवेगळ्या प्रकारचे मणी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे चित्र यांचं कलेक्शन वगैरे करण्याचं. फोटोग्राफी, ओके, ही सुद्धा एक हॉबी आहे. रीडिंग ही तर सर्वात चांगली हॉबी आहे आहे की नाही. त्यानंतर कुकिंग असेल, स्कल्पचरिंग, शिल्पकाम वगैरे जे आहे. ड्रॉईंग ही तर तुम्हाला फेवरेटच आहे की नाही. रांगोली, विशेष म्हणजे जेव्हा प्रोग्राम्स वगैरे असतील तर अशा वेळेस आवर्जून. आणि डान्सिंग, तर डान्सिंगनं सुद्धा तुम्ही स्ट्रेस दूर करू शकता. आता आजकाल जर पाहिलं तुम्ही तर हे एरोबिक्स किंवा झुंबा ते नवीन नाही का, फिटनेससाठी जर पाहिलं आपण तर त्याच्यामध्ये म्युझिक वगैरे जाऊन तुम्ही म्हणजे ॲक्च्युली एक्झरसाईज पण करू शकता. म्हणजे दोन्ही गोष्टीचा आनंद एकाच वेळेस. आम्ही सुद्धा आमचे जे हेल्थ क्लब आहे ना तिथं सुद्धा जेव्हा एक्झरसाईज करतो तर म्युझिक कंटिन्युअसली असते. म्युझिक असल्याशिवाय ते म्हणजे ॲक्च्युअल प्रॉपरली वाटतच नाही, माहिती आहे का. सहसा पाहतो मी, म्हणजे शहरात बी जर पाहिलं आपण, आपल्याकडे आता समजा नाही एवढं, परंतु जालना, औरंगाबाद जर पाहिलं तर दोन्ही जिम्स आहेत, मेल आणि फिमेल्स, तर तिथं म्युझिक वगैरे येऊन एक्झरसाईज जे आहेत. आज फिटनेसचा ट्रेंड आहे पहा. फिटनेसचा ट्रेंड जर पाहिला तुम्ही तर एक कल आहे लोकांचा, आहे की नाही, आणि ती काळाची गरज पण आहे. By डायव्हर्टिंग the energy and mind towards the positive thinking, negative thoughts are automatically neutralized. आणि जसं ॲसिडला न्यूट्रलाइज कोण करू शकतो, बेस, तसं निगेटिव्ह थॉट्सला न्यूट्रलाइज कोण करू शकतो, पॉझिटिव्ह थिंकिंग. आणि त्यासाठी आवश्यक आहे की तुमचं एनर्जी आणि तुमचं माइंड हे कुठं डायव्हर्ट करायचं, आपण वळवायचं पॉझिटिव्ह गोष्टीकडं. निगेटिव्हकडे जायचं का, अंधाराकडे जायचं का, कुठं जायचं, प्रकाशाकडे, ते मीराकडून तेजाकडे, आहे की नाही. Learning and listening to the music, singing keeps us happy and drives away the stress. आता स्ट्रेस दूर करण्याचे उपाय बरं नाही हेच करत बसतात दिवसभर. म्हणजे एकदा हार्डवर्क चांगलं करायचं, आणि हार्डवर्कमध्ये जे तुम्हाला थकवा येईल ना, हे की नाही, जे प्रेशर किंवा स्ट्रेस थोडंसं क्रिएट होईल तेव्हाही करायचं. नाही तर असं होणे की तर लर्निंग अँड लिसनिंग म्युझिक, ओके, म्युझिक शिकणं हे सुद्धा बऱ्याच जणांना छंद जोपासता येतो पहा. त्यानंतर म्युझिक ऐकणं तर प्रत्येकाला आठवतंच. त्यानंतर सिंगिंग कीप अस हॅप्पी. बऱ्याच वेळेस जे आहे तर आपण अनहॅप्पी असोल तर अशा वेळेस, है ना, फारच अशा वेळेस सिंगिंग करायला हरकत नाही. तशा वेळेस आपण स्ट्रेसला दूर करू शकतो. म्युझिक हॅज द पॉवर ऑफ चेंजिंग द माइंडसेट. माइंडसेट चेंज करण्यासाठी, है की नाही, एक पॉवरफुल वेपन म्हणू आपण तर. आता काय आहे, म्युझिक. त्याच्यामुळं जर फारच समजा आपण स्ट्रेसमध्ये आहो, आहे की नाही, अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन होतच नसेल तर अशा वेळेस थोडंसं 5-10 मिनटं ऐकायला हरकत नाही. इम्पॉर्टन्स ऑफ आउटडोर गेम्स इज अनपॅरलड. आणि ज्याची तुलनाच होऊ शकत नाही अशी सर्वात बेस्ट गोष्ट म्हणजे कोणती असेल तर आउटडोर गेम्स, आहे की नाही. पण आपण कशावर फोकस करतो, इनडोअर गेम्स, त्याचं थोडंसं कमी करायचं, आहे की नाही. There are various benefits of sports, like it causes physical exercise, improves discipline, interaction and tendency of unity, loneliness is driven away and person become more social. आता काही बेनिफिट्स आहे पहा स्पोर्ट्सचे. पहिला आहे फिजिकल एक्झरसाईज. तुमचा शारीरिक व्यायाम जो आहे
तसं तर विचार केला तर आता समजा मी तुम्हाला आता म्हणलो हेल्थ क्लबला मी चाललो, पण तुम्हाला जायची गरज नाही. तुम्ही स्पोर्ट जर करत असाल तर तुमचं फिजिकल एक्झरसाईज जागेवरच होईल. त्यानंतर इम्प्रूव्ह डिसिप्लिन. आणि तुमच्यात भांडणं नसतील तर नाही, तुमच्यात भांडणं असल्यावर ते अवघड आहे, परंतु ते भांडणं नसतील तर निश्चितच खेळामुळं डिसिप्लिन, शिस्त पण येते. त्यानंतर इंटरॅक्शन अँड टेंडन्सी ऑफ युनिटी, आणि एकतेची भावना तयार होते आपल्यामध्ये. हे नाही टीम पण तुम्ही जेव्हा आपले समजा तुमच्याकडे मॅचेस असतील 10वी विरुद्ध 9वी, तर जेव्हा आज तुमच्या क्लासमधल्या मुलींसोबत तुमचं पटत नसतं, पण जेव्हा आपलं एक वर्गाची भावना येते तेव्हा त्याच्यात काय तयार होते, युनिटी तयार होते. त्यानंतर लोनलीनेस म्हणजे जो एकांतपणा आहे. पाहिलं असं ना तुम्ही, काही जण पहा तुम्ही एकटेमध्येच राहतात, परंतु ते जर खेळ वगैरे खेळले, समजा मिक्सअप झाले, तर त्यांचं एकांतपणा, एकटेपणा काय होऊ शकतो, दूर होऊ शकतो. आणि पर्सन बिकम मोर सोशल, आणि व्यक्ती जो आहे जास्त सामाजिक होतो. म्हणजे माणूस हा सामाजिक प्राणी आहे पहा. जितका तो समाजामध्ये मिसळ तितका तो डेव्हलप होत जातो. फक्त आपली संगत चांगली पाहिजे बरं, नाही तर समाजात मिसळलं म्हणजे हां चला आता घराच्या बाहेर म्हणजे असं नाही याचा अर्थ, आहे की नाही. तर अप्रोप्रिएट व्यक्तींसोबत राहायचं आहे ना, स्वतःच्या प्रगतीच्या दृष्टीनं वाटचाल करायची, हे इथं महत्त्वाचं आहे. Regular exercising, massaging, visiting the spa to help to relieve the stress. आता नियमित व्यायाम असेल, मसाजिंग असेल, व्हिजिटिंग द स्पा, तर याच्यामुळे सुद्धा स्ट्रेस कमी होतो पहा. तिथं जर पाहिलं आपण तर शरीर स्वास्थ्यासाठी उपचार केले जाते की नाही स्पामध्ये. Yoga is not limited for आसन्स and pranayam, but it includes discipline, balance, and good food and meditation also. आता योगा जर पाहिलं आपण तर रिसेंटली एक मॉर्निंग सेशनमध्ये जर पाहिलं आपण, आहे की नाही, तर योगाचा पण एक ट्रेंड आहे. आणि फक्त विशिष्ट प्रकारची आसन किंवा प्राणायाम एवढंच पुरतं योगा मर्यादित आहे का, नाही. तर योगामुळं काय येतं, आपल्यामध्ये डिसिप्लिन येते, शरीरामध्ये नियंत्रण येतं, गुड फूड म्हणजे चांगल्या आहाराकडे आपण वळतो, आणि मेडिटेशन है ना, सेल्फ कॉन्सन्ट्रेशन पण आपलं इन्क्रीज होतं. डीप ब्रीदिंग, योगिक स्लीप, योगासन्स एक्सेट्रा आर गुड फॉर हेल्थ. आणि योगासन्समध्ये तुम्ही पाहिलं असेल की डीप ब्रीदिंग असेल, त्यानंतर योगिक स्लीप असेल, योगासन्स असेल, प्राणायाम वगैरे, आहे की नाही, सुदर्शन क्रिया वगैरे आहे, बरेच आयटम आहेत त्याच्यामध्ये, तर ते सुद्धा हेल्थसाठी खूप चांगले आहेत. मेडिटेशन हेल्प्स टू इम्प्रूव्ह द ॲबिलिटी ऑफ कॉन्सन्ट्रेशन. मेडिटेशनमुळे काय होतं की तुमची कोणत्याही गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन करण्याची जी ॲबिलिटी आहे ती काय होते, इम्प्रूव्ह होते. इट इम्पार्ट्स पॉझिटिव्हिटी इन आवर टेम्परमेंट. आता आपलं जे टेम्परमेंट आहे, म्हणजे आपण कोणत्या गोष्टीकडे आपलं कल आहे, तर ती पॉझिटिव्हिटी जी आहे ती इम्पार्ट करण्याची क्षमता कशामध्ये आहे, मेडिटेशनमध्ये आहे. बऱ्याच वेळेस काय होतं माहिती आहे का, की आपण टार्गेट उच्च धरतो पण प्रत्येक दिवस त्याच्यावर प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन करत नाही, आहे की नाही. जेव्हा कोणतरी सांगतं तेव्हा आपलं कुठंतरी रिअलाईज होतं, तेव्हा आपण कुठंतरी पिकअप घेतो, आणि पुन्हा मध्ये मध्ये आपली स्पीड कमी होते, बरोबर आहे का. तर ही रेग्युलेटी जी आहे तर ती मेडिटेशनने येऊ शकते. Meditation helps the student to improve concentration in their studies. Okay. Deliberate inculcation of character like time management, planning of our own duties, and decision power is nothing but cultivating the socially strong and ideal personality. आता कॅरेक्टर्स जे आहेत आपलं डेव्हलप करण्यासाठी ज्या गोष्टी महत्त्वाच्या व्यक्तिमत्व विकासासाठी, तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे टाईम मॅनेजमेंट, म्हणजे वेळेचं जे व्यवस्थापन आहे ते सर्वात महत्त्वाचं आहे की नाही. त्यानंतर प्लॅनिंग ऑफ ओन ड्युटीज, म्हणजे आपली जी कर्तव्य आहे तर त्या संदर्भात आपलं नियोजन काय आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिसिजन पॉवर, निर्णय क्षमता फार महत्त्वाची असते लाईफमध्ये, आहे की नाही. आणि ही सर्व जर असेल तर निश्चितच आपलं सोशली पण आपण स्ट्रॉंग होऊ, आणि आयडियल पर्सनॅलिटीसुद्धा आपली स्वतःची असं एक आदर्श व्यक्तिमत्व तयार होऊ शकतं. वी हॅव ऑल द वेज टू मॅनेज अवर स्ट्रेस. आता आपल्या स्ट्रेसला मॅनेज करण्यासाठी सर्व काही मार्ग आपण डिस्कस केलेच आहे. However, if those are not successful due to certain reasons, it leads to some more serious problems like depression and frustration. आणि जर आपण स्ट्रेसचं मॅनेजमेंट करू शकत नाही तर निश्चितच आपण कोणत्या तरी डिप्रेशनला किंवा फ्रस्ट्रेशनला सामोरे जाणार आहोत. मेडिकल ॲडवाइस, काउन्सिलिंग अँड सायकोथेरपी आर अवेलेबल फॉर सच पर्सन. आणि एकदा का व्यक्ती डिप्रेशनमध्ये गेला,
फ्रस्ट्रेशनमध्ये आला की सर्वात महत्त्वाचं पहिलं आवश्यक आहे त्याला मेडिकल ॲडवाईस, दुसरं आहे त्याची काउन्सलिंग जी आहे ती फार मॅटर करते आणि सायकोथेरपी की ज्याचे करून की म्हणजे त्याची सायकोलॉजी डेव्हलप करायची आहे आपल्याला, आहे की नाही. म्हणजे ती कोणती फिजिकल थेरपी नाही तर आपण सायकोलॉजी डेव्हलप करलो, दॅट्स वाय इज कॉल्ड ॲज द सायकोथेरपी. तर अशा व्यक्तींसाठी त्यांना डिप्रेशनमधून बाहेर काढू शकतो. आणि असं काही नाही बरं, याच्यासाठी फार काय असेल तज्ज्ञ आवश्यक नाही. आपण आपली समजा एखादी आपली मैत्रीण आहे, ते जर अभ्यासामुळे कोणत्या गोष्टीमुळे ती अभ्यासापासून दूर जात असेल तर आपल्यासोबत ती बोलली, आपण थोडंसं पॉझिटिव्ह तिला बोललो आहे ना, टार्गेटकडे जर नेलं तर ही सुद्धा काउन्सिलिंगनं आपण डिप्रेशनमध्ये जाणाऱ्या व्यक्तीला दूर नेऊ शकतो. आणि हे करणं आपलं कर्तव्य आहे. आपल्या जर असं रिलेज होत असेल की आपल्या बाजूबाजूला आहे की नाही आपल्या जवळचं फ्रेंड मित्रमैत्रीण जर असं करत असतील, टार्गेटपासून दूर जात असतील किंवा त्यांना सजेशनची आवश्यकता आहे, तर अशा वेळेस डेफिनेटली आपण काउन्सिलिंगची भूमिका घ्यायलाच पाहिजे. Similarly, many NGOs also provide helping hand. आणि आता काही NGOजसुद्धा आहेत. ओके, तर हे सुद्धा बऱ्याच प्रमाणात मदत करतात. जसं की आता आपण त्यांच्या संदर्भात थोडंसं इन्फॉर्मेशन घेऊ. पहिलं आहे युनिफाईड मुवमेंट अगेन्स्ट टोबॅको. This movement has been started by 45 different well-known organizations like WHO, Tata Trust, etc. आता हे जी युनिफाईड मुवमेंट आहे टोबॅको विरुद्ध आहे ना, तर याच्या जवळपास किती संघटना याच्यामध्ये काम करतात? 45. आणि याच्यामध्ये जगातली सर्वात मोठी संघटना WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असेल, आपल्या इंडियाची टाटा ट्रस्ट असेल, तर या अशा ऑर्गनायझेशन याच्यामध्ये या चळवळीमध्ये सहभागी आहेत. This movement is active for controlling the tobacco consumption and providing guidance to activities against tobacco. आणि ही जी चळवळ आहे तर ही टोबॅको कन्झ्युम्शन म्हणजे जे धूम्रपान वगैरे करतात लोक, तर त्यांना कंट्रोल करण्यासाठी आणि त्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत तर त्यांना संदर्भात गायडन्स करण्यासाठी या युनिफाईड मुवमेंट कार्य करत असते. त्यानंतर आहे सलाम मुंबई फाउंडेशन. This organization runs program in various schools in Mumbai to empower the children living in slum area in the field of education, sports, arts and business. आता ही जी ऑर्गनायझेशन आहे सलाम मुंबई, तर ही मुंबईच्या बऱ्याचशा शाळांमध्ये अनेक प्रकारचे ऑर्गनायझेशन रन करत असते. आणि जे स्लम एरिया आहे, झोपडपट्टी वगैरे एरिया, तर यामधले जे मुलं असतात तर त्यांना शिक्षण, खेळ, कला आणि बिझनेस, व्यापार, तर या सर्व फील्डमध्ये जे आहे तर त्यांना इम्पॉवर करणे हे ना, त्यांना पुढे घेऊन चालणे यासाठी संघटना कार्य करते. This organization encourages the children to take education by helping them to improve their health and lifestyle. आणि केवळ शिक्षण नाही तर त्यांचं आरोग्य आणि त्यांचं जीवनशैली, लाईफस्टाईल, तर हे सुद्धा इम्प्रूव्ह करण्याचं कार्य सलाम मुंबई करत असते. This trust has made some districts in Maharashtra completely tobacco free through hard work. आणि अतिशय कठीण असं कार्य करून आपल्या महाराष्ट्रातले काही जिल्हे जे आहे हे पूर्णपणे तंबाखूमुक्त या संघटनेने केले आहे. Since the year 2002, this organization is working with various schools in urban and rural area for making the society tobacco free. आणि 2002 पासून ही जी संघटना आहे तर बऱ्याचशा शाळा ज्या आहेत मग त्या शहरी भागातील असतील किंवा ग्रामीण भागातील, तर यांच्यासोबत राहून आपला जी सोसायटी आहे ती टोबॅको फ्री करण्यासाठी ते कार्य करत आहेत. This program is being implemented with the help of government in about 200 schools in Mumbai and 14,000 schools in the rest of Maharashtra. आणि त्यांनी जे प्रोग्राम चालू आहे ना त्याच्यामध्ये त्यांनी शासनासोबत टायअप केलं आहे की नाही. शासनाची मदत घेऊन त्यांनी जवळपास मुंबईमधल्या 200 शाळा आणि उर्वरित महाराष्ट्र जे आहे त्यातील 14,000 शाळेमध्ये त्यांनी वेगळे प्रोग्राम राबवले. The oath of freedom from tobacco is taken in every school as per the government letter. आणि शासकीय परिपत्रकानुसार प्रत्येक शाळेमध्ये जर पाहिलं आपण तर दरवर्षी आपण टोबॅको फ्रीडमची काय घेत असतो, शपथ घेत असतो. तंबाखूमुक्त शाळा आणि सध्या अभियान चालू आहे. गव्हर्नमेंट स्कीम्स, phone number or helpline number are published in newspaper to help the children in distress or facing any type of problems. आता तुम्ही जर सध्या तुमच्या शाळेकडे तुमची नजर गेली ना तर बरेचसे हेल्पलाईन नंबर्स आहेत पहा, आहे की नाही. जसं 1098, 1098 एक नंबर आहे सध्या पहा, आहे की नाही.
तर वेगवेगळ्या प्रकारचे टोल फ्री नंबर फोन नंबर जर आहे तर आमच्या रायगॉनच्या शाळेमध्ये तर आहेच बघा, पब्लिश केलं आहे, सेपरेट बॅनरच आहे त्याचं. तर चिल्ड्रन जर डिस्ट्रेस किंवा कोणत्याही टाईपचा प्रॉब्लेम जर फेस करत असतील तर न्यूजपेपरमध्ये अशा पद्धतीचे फोन नंबर आणि हेल्पलाईन नंबर्स हे सुद्धा पब्लिश केले जातात. Children contact the helpline to narrate their problem. आणि तुम्ही जर समजा तुमच्या जे प्रॉब्लेम्स आहेत तर अशा वेळेस त्या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही नरेट करू शकता, सांगू शकता. Proper help and guidelines are offered to children. आणि त्या हेल्पलाईन नंबरवर तुम्हाला योग्य मदत आणि गाईडलाईन दिली जाते.